नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे बालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 15 जुलै 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे, सूर्याचा दक्षिणायन चालू आहे, वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची नवमी आहे, नक्षत्र स्वाती आहे, योग सिद्ध आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलम आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:13 ते 3:53 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:30 ते 9:11 आणि यमगंड काळ सकाळी 10:51 ते 12:31 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. आजच्या दिवशी मंगळ आणि हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयामध्ये मंगळ आणि हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. येणारे 2 ते 3 दिवस मात्र अत्यंत महत्त्वाचे राहतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आर्थिक व्यवहार, बचत किंवा खर्च करताना काळजी घेणं गरजेचं राहील. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. स्वतःच्या भावभावनांवरती सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील येणाऱ्या 2 ते 3 दिवसात. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीमध्ये मंगळ आणि हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर करू शकतील. तुमची मानसिकता थोडी निगेटिव्ह झाल्यासारखी जाणवेल. स्वतःच्या आरोग्यावरती लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं, काही इजा होणं अशा प्रकारचे काही शारीरिक त्रास आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. स्वतःची काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययामध्ये मंगळ आणि हर्षलची युती होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचबरोबर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी येऊ शकते. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असले तरी घेऊ नका. तुमचे अंदाज साफपणे चुकतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार, त्याचप्रमाणे पैसे उसणे, घेणे, देणे यापासून सावध राहणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. लाभामध्ये मंगळ आणि हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम मिळेलसुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आर्थिक आवकी संदर्भात काही विचार करत असाल तर आर्थिक मिळकत येणं थोडंसं कठीण होऊन बसेल. तुमचे मित्रपरिवाराबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. तुमचे मोठे भावंड असतील त्यांच्यावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमामध्ये मंगळ आणि हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. घाई गडबडीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील.
मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काळजी घेणं गरजेचं राहील. तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, छोटे असेल किंवा मोठे, भावनेच्या भरी जाऊन अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले जे वरिष्ठ आहेत किंवा तुमचे सहकर्मी असतील त्यांच्यावर सुद्धा वादविवाद होतील आणि त्याचा परिणाम तुमच्या कार्यक्षेत्रातही होऊ शकतो. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका. येणाऱ्या बऱ्याच कालावधीपर्यंत तुम्हाला त्याचे जे परिणाम आहेत ते भोगावे लागू शकतील. मौनम सर्वार्थ साधनम या उक्तीप्रमाणे शांत राहणं गरजेचं आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. भाग्यामध्ये मंगळ आणि हर्षलची युती होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही आर्थिक लाभ तुम्हाला होऊ शकतील. गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल. थोडे खर्चावर सुद्धा होऊ शकतील. मात्र दिवस तुमच्याकडे शुभफलदायी राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जास्त होईल. थोडंसं मानसिक थकावटसुद्धा तुम्हाला जाणवेल. म्हणून तो निर्णय कोणतेही घेऊ नका. आरोग्याच्या संदर्भातले त्रास वगैरे होऊ शकतील. याचप्रमाणे भावनेच्या आहारी जाऊन किंवा नशिबाच्या लेखी मानून कोणतेही निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज साफ चुकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमामध्ये मंगळ आणि हर्षलची युती होणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड अगदी सकारात्मक दिसून येतील. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं किंवा अपघातप्रवीण काही परिस्थिती निर्माण होऊ शकेल. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे मोठे महत्त्वाचे निर्णय आउट ऑफ द वे जाऊन घेऊ नका. याचप्रमाणे इझी मनीच्या मागे लागू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमामध्ये मंगळ आणि हर्षलची युती होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. परंतु कामं पूर्ण होणार नाही. फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस टेन्शन या भावना जास्त प्रमाणात दाटून येतील. त्याच्यामुळे थोडासा मूड तुमचा मनावा तेवढा व्यवस्थित राहणार नाही. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध टोकाचे वगैरे होतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. तुम्हाला असं वाटू शकेल की वैवाहिक जोडीदार तुमच्यावरती हावी होतोय आणि तुमच्यातला जो एक राग आहे तो या दरम्यान पाय येऊ शकेल. स्वतःच्या भावभावना ते नियंत्रणात ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठात मंगळ आणि हर्षलची युती होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून तुमचे जे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर भेटीगाठी होतील. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारचे काही शारीरिक दुखापतीचे प्रसंग समोर येऊ शकतील येणाऱ्या 2 ते 3 दिवसात. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या 5व्या स्थानात मंगळ आणि हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आज दिसून येतील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. मात्र ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोक्यावर पडू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर कुठलेही मोठे ट्रेड करू नका. मोठे रिस्क घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या चतुर्थात मंगळ आणि हर्षलची युती होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील.
त्यामुळे तुमचा मूडसुद्धा खूप चांगला राहील, कॉन्फिडन्स, एनर्जी लेवलसुद्धा खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील. इंट्युशनसुद्धा खूप चांगले दिसून येतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि ते टोक गाठू शकतील. खास करून घरातले पुरुष वर्ग यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास असतील तर ते जास्त प्रमाणात वाढू शकतील. काळजी घ्या, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयामध्ये मंगळ आणि हर्षलची युती होणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर करू शकतील. महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. झटपट पैशाच्या मागे लागू नका. येणारे 2 ते 3 दिवस फारच महत्त्वपूर्ण राहतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. एक जबरदस्त असा कामाचा उरक तुमच्यामध्ये दिसून येईल. परंतु काळजी घ्या, कोणती कामं करायची, कोणती न करायची, कोणत्या कामाला जास्त प्रमाणात हे द्यायचं, ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. काही कामं तुमची होणार नाहीत किंवा तुमच्याबरोबर काही चिटिंग वगैरे होण्याची सुद्धा शक्यता या संदर्भात तुम्हाला अलर्ट राहणं अत्यंत आवश्यक राहील. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वाचं राहील. तुमचे जे भावंड असतील त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग येणाऱ्या 2 ते 3 दिवसात येऊ शकतील. या सर्व संदर्भात स्वतःवरती नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 15 जुलै 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं नक्की कळवा. धन्यवाद.